हा बघा कोमल्स किचनचा सेकंड व्लॉग आहे आणि या व्लॉगमध्ये पण मी शेतातील काही गोष्टी शूटिंग केलेल्या आहेत। त्यामध्ये बघा मागे मी फर्स्ट व्लॉगमध्ये केळी दाखवलेली होती, तर ती केळी बघा आता पूर्ण स्वच्छ केलेली आहेत आपण। त्यामधील गवत पूर्ण काढून टाकलेलं आहे आणि इथे बघा सनसेट व्ह्यू पूर्णपणे छान दिसतो आहे। शेततळे आहे बघा आणि त्याच्या साईडनी आपण छान अशी नारळाची रोपे लावलेली आहेत आणि सूर्य बघा मावळतीला आलेला आहे, त्याचं प्रतिबिंब आपल्याला पाण्यामध्ये दिसत आहे। आणि साईडने बघा शेततळ्याच्याच आपण काही बांबूची रोपं पण लावलेली आहेत बघा। मस्त अशी नारळाची पण रोपे लावलेली आहेत। 1-2 वर्ष झालेली आहेत आता या झाडांना आणि झाडे एकदम मस्त अशी आलेली आहेत आणि शेततळे पण बघा पाण्याने पूर्ण भरलेलं आहे, त्यामुळे एकदम सुंदर दिसत आहे बघा। बघा पक्षी छान असे उडतायत, त्याचं प्रतिबिंब बघा मस्त असं पाण्यामध्ये पण दिसत आहे। जो पक्षी उडत गेला त्याचं प्रतिबिंब बघा आपल्याला पूर्ण असं पाण्यामध्ये दिसलेलं आहे। बघा हा व्लॉग शूटिंग करत असताना आपल्याला छान असा पक्ष्यांचा पण आवाज येतो आहे। इथे बघा पोल्ट्री रिकामीच आहे, त्यामध्ये आणखी पक्षी सोडलेला नाहीये आणि हा सनसेट व्ह्यू एकदम मस्त दिसतो आहे बघा। आणि मला रेसिपी बनवण्यासाठी कढीपत्ता हवा होता, सो मी कढीपत्ता नेण्यासाठी आलेले आहे आणि कढीपत्ता तोडून आता आम्ही घरी घेऊन जाणार आहोत। बघा कढीपत्ता थोडासा कट केल्यामुळे सध्या त्याला जास्त नाहीये, पण लवकरच हे झाड खूप मोठं होईल आणि खाली एकदम छान असे 3-4 रोपे पण आलेले आहेत बघा। आणि केळी बघा एकदम स्वच्छ दिसते आहे, आता केळीतील गवत वगैरे पूर्ण काढलेलं आहे, त्यामुळे बघा आता हाच कढीपत्ता घेऊन आपण घरी पण जाणार आहोत। येथे बघा छान अशी शेवग्याच्या शेंगांची बाग आहे, शेवगा कट केलेला आहे, त्यामुळे त्याला नुकतीच पालवी फुटलेली आहे। अगदी थोडीफार पानं आलेली आहेत बघा। कट केलेला शेवगा 15 दिवस झालेले आहेत आणि 15 दिवसांनंतर बघा मस्त अशी पालवी फुटलेली आहे झाडांना। हे 1 वर्षाचं रोप आहे, 1 वर्ष झालेलं आहे बरोबर शेवगा लावलेला बघा। मस्त अशी पालवी फुटलेली आहे। हा शेवगा आपल्याला जून-जुलै पर्यंत शेंग येईल या पद्धतीनेच आपण कट केलेला होता बघा। पूर्ण शेवगा कट करून घेतलेला आहे आणि छान अशी पालवी फुटायला लागलेली आहे पूर्ण झाडांना। अगदी थोडा थोडा पाला आलेला दिसतो आहे आपल्याला। आणि बघा श्रीशाला ना एक छोटंसं अंड सापडलेलं होतं, ते दाखवण्यासाठी ती घेऊन आलेली होती माझ्याकडे। मस्त असं छोटंसं अंड सापडलेलं आहे बघा कोंबडीचं, ती खूप खुश होती एकदम छोटंसं अंड सापडलं म्हणून। आणि इथे बघा तिला पाणी बघायचं होतं विहिरीचं, जेव्हा मोटर आपण चालू केलेली होती तेव्हा तिचं खूप हट्ट होता की मला पाणी बघायचंय। मग आम्ही बघा छान असं पाण्यामध्ये खेळण्यासाठी तिला घेऊन गेलेलो होतो बघा। पाणी नुकतंच येतं आहे, तिला भीती पण वाटत होती पाण्यात जाण्याची, पण एकदा पाणी आल्यानंतर ती छान अशी खेळायला लागलेली होती बघा पाण्यामध्ये बघा। लगेच हात घालून बघतीये, पण पाणी जास्त यायला लागल्यानंतर ती खूप घाबरली आणि लगेच मागे सरकली होती। आता बघा छान असं पाणी यायला लागलेलं आहे। तिला खूप वाटत होतं की आपण पाण्यामध्ये खेळावं आणि ती छान अशी खेळत बसलेली होती इथेच अर्धा तास, घरी जायला तयारच नव्हती बघा। मस्त अशी खेळतीये पाण्यामध्ये।
बघा मस्त असं पाणी चाललेलं आहे. हे पाणी आपण गास भिजवण्यासाठी वापरणार होतो. इथून बघा व्ह्यू मस्त दिसतो आहे पूर्ण. आणि हलकासा पाऊस पडून गेल्यानंतर बघा मस्त असा रेनबो आलेला होता. त्याचा व्हिडिओ पण मी केलेला आहे. कोमल्स किचनचा जर हा व्लॉग आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा की हा व्लॉग कसा वाटला.